आपण म्हणतो ना की आजच्या जनरेशनच्या मुलांना मुलींना आपले पूर्वीचे जे संस्कार म्हणा किंवा जे काही रूढी परंपरागत चालत आलेल्या गोष्टी आहेत ना त्या त्यांना कळत नाही आहेत, त्यांना शिकवायला पाहिजेत वगैरे. पण काही वेळेला आहे ना मला असं वाटतं की आजकालच्या मुलींकडनं सुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे. मला ना आजच्या मुलींचं काय आवडतं माहिती आहे की त्या आहेत ना स्वतःचं स्टँड घेतात की मला काय आवडतंय, मला काय चालतंय. त्या जसं दुसऱ्यांच्या मनाचा विचार करतात ना, म्हणजे दुसऱ्यांना ते त्रास देत नाहीत पण त्या स्वतःच्या मनालाही त्रास देत नाहीत. म्हणजे फक्त दुसऱ्यांची मनं जपत राहणं आणि जगत राहणं हे नाही त्यांना जमत आहे. की मी जन्माला आली आहे ना, मला काय आवडतंय, मला हे चालेल का, माझ्या मनाला हे पटेल का, मी ह्याच्यात खुश असेन का, मला हे केल्याने चालेल का, ह्या सगळ्या गोष्टींचा त्या खूप विचार करतात. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर समजा त्या लग्न होऊन कुठे समजा गेल्यात, सासरी गेल्यात, तर एखाद्या बरोबर रिलेशन म्हणजे नातेवाईकांमध्ये वगैरे जर एखाद्यांशी त्यांचं जमत नाहीये ना तर त्या त्यांना परत त्रास देत राहणार नाहीत किंवा काही असं खिजवत बसणार नाहीत. पण त्या त्यांचं स्टँड घेतील की बाबा तुझं आणि माझं जमत नाहीये ना, ठीक आहे आपण ह्याच्या पुढे वाच्यता करायला नको, बोलायला नको, बस विषय बंद, तू तुझ्या घरात सुखी, मी माझ्या घरात सुखी. ते असं स्टँड घेतात आणि मोकळे होतात. कधी कधी वाटतं की आपणच मूर्ख होतो का की सगळ्यांच्या मन जपत बसलो आणि त्यावेळेला आमच्यावरती असे संस्कार व्हायचे की नाही, मुलीनं नेहमी सासरी केलं ना की एक चांगली सून बनण्याचा प्रयत्न करायचा, सगळ्यांची हंजी करायची, सगळ्यांच्या मागे मागे करायचो, कोणी रुसलं फुगलं तरी त्यांचे रुसवे काढायचे. बरंच काही आणि शिकवल्या गेले होते संस्कारांमध्ये. आणि नंतर समजलं म्हणजे आता समजायला लागले की आपल्याला हे सगळं एवढं करून सगळ्यांची मनधरणी करतच काही आयुष्य थोडी काढायचं होतं. त्याच्याने आपल्याला थोडी ना गोल्ड मेडल कुठला तरी मिळणार होता, एक बेस्ट सून असल्याचा अवॉर्ड वगैरे काही मिळणार नाही ना. त्या मनाने खरंच मला आत्ताच्या मुलींचे डिसिजन्स खूप आवडतात की नाहीतर नाही, त्या दुसऱ्यांना त्रासही देत नाहीत आणि स्वतःलाही त्रास करून घेत नाहीत. आपण स्वतःही त्या आनंदात जगतात, छान जगतात आणि स्वतःवर खर्च करतात, आनंदी राहतात, स्वतःच्या मनाला आनंदी ठेवतात. आणि ज्या गोष्टी त्यांना पटत नाहीत ना त्या सरळ नाही म्हणून सांगतात. आता परवाच मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते, तिची मुलगी सुद्धा माझ्या मुली एवढीच मोठी आहे. तर तिने साडी घातली होती आणि साडीवरती तिला तो एक मॉडर्न लुक ठेवायचा होता. कॉलेजमध्ये काही फंक्शन वगैरे असेल तर त्यावेळेला, कॉलेज नाही सॉरी, जॉबच्या ठिकाणी. तर तिला ना तो एक असा मॉडर्न लुक ठेवायचा होता, केस वगैरे सोडून वगैरे असं तसं. तर तिची आजी तिला म्हणत होती अगं टिकली लाव, साडी घातली टिकली लाव वगैरे असं म्हणत होती. तिने स्पष्ट सांगितलं आजीला, आजी मला ह्याच्यावरती टिकली नाही आत्ता लावायची, म्हणजे बरोबर आहे टिकली वगैरे पण मला ह्याच्यावर आता टिकली नाही लावायची आणि मी नाही लावणार. मग ती आजी म्हणत होती गळ्यात घाल, हे घाल, ते घाल, पण तिने नाही ऐकलं. तिने स्पष्ट सांगितलं की मला ह्याच्यावरती काहीही नकोय, मला सिम्पल लुक ठेवायचा आहे. म्हणजे आपली मतं मांडतात, त्या दुखावत नाहीत त्या कुणाला. तिने छान प्रकारे आजीला समजावून सांगितलं, हसत खेळत घेतलं तिने ते आणि आपलं मत मांडलं तिथे आणि तसंच तिने केलं जसं तिला हवं होतं. पण आमच्या काळातल्या बायका वगैरे असं कोणी टिकली लाव की लगेच आम्ही टिकली लावायची, गळ्यात घाल लगेच आम्ही गळ्यात. पण आम्हाला आमची मतच अशी नव्हती का नाही मला असं छान दिसतंय, मला नाही टिकली आवडत आहे वगैरे, हे असं आम्ही कधी बोलायला पण गेलो नाही किंवा सुचलंही नाही कधी असं, आणि कधी डेअरिंगही केली नाही असं व्हायचं. पण आता 50 नंतर या मुलींना वगैरे बघून आहे ना असं वाटतं की नाही आपल्याला पण आपली मतं ठेवता आली पाहिजेत, आपल्याला जसं जगायचं तसं आपल्याला जगता आलं पाहिजे. छान, म्हणजे काही उगाचच वेडवाकडं नाही म्हणत आहे मी, पण निदान आपल्याला जसं पाहिजे की मला आज टिकली नाही लावायची, मला आज कानातले नाही घालायचेत, मंगळसूत्र मला आज नकोय, मी जीन्स घातली आहे, मग या सगळ्या गोष्टी चालतात. हे आता समजायला लागल्यात सगळ्या गोष्टी आणि हे खरोखरच चालतं. कोण आपल्याला काही बोलत नसतं. आपण चांगले वागलो तरी लोक नावं ठेवतात आणि वाईट वागलो तर नावं ठेवतातच. त्यामुळे आपल्याला जसं पाहिजे तसं आपण राहायचं बिनधास्त, आत्ताच्या जनरेशन सारखं.